हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. आज आमचा सेकंड ब्लॉग येतोय. तर आज आम्ही चाललोय वाशीला एक्झिबिशन बघायला पैठणी साड्यांचं. बघू आता तिथे आम्ही घेऊ नाही घेऊ अजून नक्की नाही केलं. व्हरायटीज बघायला जाणार आहे. आम्हाला जर आवडली तर आम्ही घेऊ. आज तिकडचा लास्ट दिवस आहे. आज लेट झालं खरं तर. ते 8 तारखेला चालू झालेलं ते 10 तारखेपर्यंत होतं. बट आज आम्हाला सुट्टी भेटली, टाइम भेटला, तर आज आम्ही चाललोय. ऑलमोस्ट त्याचा टायमिंग होता 11 वाजेपर्यंत ते 9 वाजेपर्यंत. बघू, आम्ही चाललो तर आहे. व्हरायटीज सगळं चांगल्या भेटतील आम्हाला तर आम्ही घेऊ, नाहीतर जस्ट फिरून तर येऊ, साड्या बघू तरी पैठणी कशा एक्झॅक्टली मस्त. तर लेट्स गो. Keep those hands up for tonight again. Even in another lifetime, find me there, and let's do tonight again. Even in another lifetime, find me then, and let's do it tonight again. Even in another lifetime, find me there, and let's do tonight again. तिथे पोहोचलेलो आहोत. आता आम्ही पार्किंग साठी जागा शोधतोय, पण भेटेल तर की ऑलमोस्ट सगळं खाली आहे. कमीच आहे. एक्झिबिशन कुठे आहे? इथे की हे तिकडे बघा, आहे? मग समोरच एक्झिबिशन लावता येईल. तिथे आहे, बहुतेक समोर दिसतं आम्हाला. ओके, हा ते पंडित दिले ते. तर ठीक आहे ना, मग ह्याच्यानी इथे- दिसत असेल का आम्हाला माहित नाही, बट समोर आहे. हे बघा, इथे आहे इथेच लावतो ना, exhibition. हे बघ इथे लावतो. आता आम्ही गाडी पार्क करतोय, मग एंट्री करू. ओके, इथे आता गाडी पार्क केली आहे आणि हे इथे समोर आहे ना, तो एंट्री आहे. ते जे पैठणीचं काय एक्झिबिशन भरलं आहे त्याचं. ठीक आहे, इथे एवढी गर्दी वाटत नाही. पार्किंग स्पेस पण मस्त आहे. फर्स्ट टाईम आलो इथे एक्झिबिशन सेंटरला. बघून तरी चांगला वाटतो, बाहेरून तरी. आतून कसं आहे काय आहे माहीत नाही. Sun is falling.
सिल्क फ्युजन. जेवढं जास्त बघशील तेवढं कन्फ्यूज होईल. काय झालं? सेम प्राईज आहे. सगळ्याची सेम प्राइस आपले सेल्समॅन व्यवस्थित वक्कलतान करतात का नाही, कस्टमरकडे लक्ष आहे का नाही त्याने लक्ष द्यायचे. सेमच आहेत ना हे? साड्या बघितल्या की मला असं कुठची घेऊ आणि कुठची सगळ्या घ्यायचं मला. वा. सर्व सेल्समॅन व हेल्परनी लक्ष देऊन ऐकायचे. ग्राहकांची गर्दी वाढत चालली आहे. आपलं जे डिपार्टमेंट आहे ते व्यवस्थित करून ठेवायचे तुम्हाला, जेणेकरून सर्व ग्राहकांना आपल्या साड्या व्यवस्थित पाहता येतील व खरेदी करता येतील. आता एक्झिबिशनमधून बाहेर पडलो आहे. आईसाठी एक पैठणी घेतली आहे, आईला एक सरप्राईज गिफ्ट. कारण की आता आज मदर्स डे आहे आणि लवकरच आईचा बड्डे पण येणार आहे. तर ही एक पैठणी घेतली आईसाठी. जसे तुम्हाला हे बोलले की आईसाठी मी एक सरप्राईज घेतलंय आज मदर्स डे म्हणून आणि आईचा बर्थडे येतोय म्हणून. तर आज आम्ही घरी जाऊन आता छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. छोटं, जास्त नाही, मोठं, सिम्पली. की आईला जास्त सेलिब्रेशन करायला आवडत नाही, पण आमची इच्छा आहे की आईसाठी करावं म्हणून आम्ही करणार आहे. आणि ते दुसरं आणि एक्झिबिशनचं मी सांगते आता. एक्झिबिशन वॉज गुड, मस्तच होतं. साड्यांच्या व्हेरायटीज खूप सुंदर आहे, खूप जास्त सुंदर आहे. म्हणजे मलाच असं वाटत होतं की मी सगळ्या साड्या घेऊ, एवढ्या तिथे व्हेरायटीज आहे, एवढे सुंदर सुंदर कलर्स आहे, जे बहुतेक दुकानात पण एवढे युनिकली भेटत नाही जसे इथे आहे. खूप सुंदर कलर आहे आणि सिल्की सॉफ्ट साड्या पण खूप आहे. पार्टी वेअर साड्या पण मस्तच आहे एकदम. रेंज पण ह्याचे जसे घेऊ तसे आहे आपण. हाय रेंजच्या पण आहे, थोड्या मीडियम रेंजच्या पण आहे, एकदम हाय रेंजच्या पण आहे. जसं आपण घेऊ तसे इथे. प्लस हँडमेड सगळं आहे ऑलमोस्ट. नंतर लेंगे आहे, ओढण्या आहे,
पाऊच आहे. भरपूर काय काय गोष्टी आहे. खूप सुंदर आहे. मोठं पण भरपूर आहे. ह्यांच्याकडे भरपूर व्हेरायटीज साड्या पण आहे इथे. ऑलमोस्ट आय थिंक 5 या 6 स्टॉल्स होते. मी एक्झॅक्टली काउंट नाही केले, पण आय थिंक तेवढे होते. आणि खूप सुंदर आहे ह्यांचं. आज ह्यांचा लास्ट डे होता. आम्ही खरं लेट झालो. खरं आधी आलो असतो तर बहुतेक अजून बरं वाटलं असतं. अजून आय थिंक व्हेरायटीज बघायला भेटली असते आम्हाला. कारण आम्ही जरा लास्ट डेला आलो. बट तरी पण खूप सुंदर आहे ह्यांच्याकडे साड्या वगैरे. आता ह्यांचं सेकंड एक्झिबिशन आय थिंक ह्यांचं पुण्याला असणार आहे. 15 या 16ला. आय डोंट नो प्रॉपर डेट, बट आय थिंक तेव्हा आहे. तर तुम्ही अगर पुण्याला जाऊ शकता, अगर तुम्ही पुण्याला असाल त्या टायमाला, तर तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता. त्यांचे एक्झिबिशन इज सुपर्ब. आणि ह्यांचं एक्झिबिशन इथे होत असतं. लास्ट टाइम पण आय थिंक झालेलं. मी तर आली नव्हती. मी इथे फर्स्ट टाइम आली आहे. आणि मला खूप छान वाटलं इथे येऊन. आणि खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत. मला आवडल्या. नेक्स्ट टाइम मी ट्राय करीन की असेल इथे तर मी लवकर येईन आणि तुमच्यासाठी मग व्हिडिओ मी परत आणीन आणि लवकर मग तुम्ही पण इथे येऊन व्हिजिट करू शकता. थोडंसं सेलिब्रेशन चालू आहे मदर्स डेचं. अरे मग काय झालं तर ठीक आहे. हां, दोघांनी मिळून कापा. हॅपी मदर्स डे. मावशीला बरोबर. आता खावा आता. आई आंबा थोडाच आहे. व्हिडिओ काढतोय व्हिडिओ. अरे असं काय केलं ना आता तर देत नाही. अरे खाप जरा. कडवट आहे. आजीला बरं मी भरवतो. अरे पाणी गेलं चांगलं झालं. कपडे पिवळे म्हणून बरं झालं. 500 रुपयाला बरं. हां, तुला दी. मला नको. अरे घर खूप लवकर आली तू. थांबून हा चिंटू. मी आता चिंटूचं पण आगमन झालंय. दर मी ते आमचं चिंटू जरा घातला केस लागतील. नको नको. हे बघा, आमचं मेन सगळ्यात छोटं पर्सन फॅमिली मेंबर बघायला किती घाई लागले. आहार